Hello everyone. In previous lecture we had seen the loan license in the manufacture of drug. So loan license means what? That is the licensing authority that loan license issues to an applicant who does not have his own premises and any place for the manufacturing of drug and don't have any facilities for the manufacture of drugs, but he want to do the manufacturing. Okay, then for doing that he intends to avail himself for manufacturing facilities owned by another licensee. So loan licenses, these are issued for manufacture of drugs for sale or distribution, and we had studied its conditions for getting loan licenses. And for getting loan licenses, that is application for granting or renewal of loan license is to be made in the form 24A and license is issued in the form 25A. And another one is that loan licenses are also granted for manufacture for sale Ayurvedic, Siddha or Unani drugs and cosmetics also. And we had seen that before grant of license, licensing authority satisfy himself that with the premises, plant equipment, staff, processes, means of standardization, requirements of good manufacturing practices. And then he is giving, means as per the schedule M, we all had studied, that is the schedule M, which is stand for the GMP, that is the good manufacturing practices. So as per that he checks that all conditions and then he is giving the licenses. Then another next after that loan licenses is the repacking license. So repacking license means what? That is the repacking license, they are granted by licensing authorities. We all know Assistant Commissioner Drugs is the licensing authority for the purpose of breaking up any drug, okay, which is not included in Schedule C, C1 and X drug. शेड्यूल C1 जे बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट्स आहेत. देन शेड्यूल एक्स मध्ये नार्कोटिक ड्रग्ज आहेत, हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत. सो हे सोडून बाकीच्या ड्रग्सच्या मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्यांना रिपॅकिंग करण्यासाठी लायसन मिळतं. आता रिपॅकिंग लायसन म्हणजे काय? एखादी XYZ नावाची फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, ती टॅबलेटचं काय करते? मॅन्युफॅक्चरिंग करते, टॅबलेट बनवते. XYZ फार्मास्युटिकल्स असं नाव आहे त्याचं. टॅबलेट बनवते, 1000 टॅबलेट्स बनवल्यात, 2000 टॅबलेट्स बनवल्यात. ओके, बट आता ते जे पॅकिंग आहे, जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये जेव्हा एखाद्या कोणत्याही टॅबलेटची स्ट्रीप घ्यायला जाता, ती स्ट्रीप कितीची असते? 10 टॅबलेट्सची असते मोस्टली, और 15 टॅबलेट्सची असते, बरोबर. तर दुसरी इंडस्ट्री असते ती काय करते? ती पॅक करते, रिपॅक करते. मीन्स 1000 टॅबलेट्स आहेत, XYZ फार्मास्युटिकल्सने बनवलेले आहेत. आणि दुसरी एक अनादर इंडस्ट्री असते ABC फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, अशी दुसरी इंडस्ट्री असते. ती इंडस्ट्री काय करते? ते ड्रग, ते जे काही आहेत ड्रग्ज, जे काही आहे टॅबलेट आहे, त्याचं पॅकिंग करत असते. 10 टॅबलेटचं पॅकिंग, 15 टॅबलेट्सचं पॅकिंग, जे काही ऑथराईज असेल त्याचं पॅकिंग करत असते. सो समजा एखादी XYZ नावाची माझी फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि वन ऑफ माय स्टुडंट आहे, ABC नावाचा माझा एक स्टुडंट आहे, त्याला रिपॅकिंग करायचं आहे. सो XYZमधून म्हणजे माझ्या कंपनीतून माझा स्टुडंट त्या टॅबलेट आहेत त्या घेईल आणि त्याच्या कंपनीमध्ये, म्हणजे त्याची कंपनी काय करणार? फक्त रिपॅकिंगचं काम करणार, पॅकिंग करण्याचं काम करणार आणि टेस्टिंगचं सुद्धा काम, त्या टेस्टिंगसुद्धा करावं लागतं. समजा तो जो कोणी माझा स्टुडंट आहे 1000 टॅबलेट घेऊन गेला माझ्याकडून आणि त्याच्या पर्टिक्युलर रिपॅकिंग करायचं आहे त्याला, ABC त्याचे नाव आहे काहीतरी, ABC फार्मास्युटिकल्स. ओके, सो त्याच्यासाठी ते रिपॅक करण्यासाठी, पॅकिंग करण्यासाठी त्याला काय काढावं लागतं? तर लायसन काढावं लागतं. त्यालाच काय बोलतात? तर रिपॅकिंग लायसन असं म्हणतात. आता बघा डेफिनेशन काय आहे रिपॅकिंग लायसन्सची. नाव सी द डेफिनेशन ऑफ रिपॅकिंग लायसन. It means the process of breaking up any drug from a bulk container into small packages. Because my XYZ pharmaceuticals, I am producing it in bulk quantity into small packages and my one student is there, ABC नावाचा माझा स्टुडंट आहे,
त्याने काय केलेलं आहे, तो पॅक करणार आहे, रिपॅक करणार आहे, ओके, इन टू द स्मॉल पॅकेजेस. अँड लेबलिंग ऑफ सच पॅकेज, त्याचं जे लेबलिंग आहे ते कशासाठी केलं जातं, काय व्ह्यू कन्सिडर करून, म्हणजे काय पर्पज कन्सिडर करून त्याचं लेबलिंग केलं जातं. दॅट इज फॉर इट्स सेल अँड डिस्ट्रीब्युशन इन द रिटेल ड्रग स्टोअर, इन द होलसेलर्स, ओके, डिस्ट्रीब्युटर्स. ह्याचं जे रिपॅकिंग केलं जातं, सो ह्या रिपॅकिंगचा एम काय असतो, त्याच्यावरती जे लेबलिंग आहे ते अशा प्रकारे केलं जातं की त्याचं काय करायचं आहे, सेल करायचं आहे और डिस्ट्रीब्यूट करायचं आहे रिटेलर्सना आणि होलसेलरना, ओके. त्याच्यामध्ये हा व्ह्यू नसतो, सी कोणता व्ह्यू नसतो, बट डज नॉट इन्क्लूड द कंपाऊंडिंग और डिस्पेन्सिंग, ओके, or the packing of any drug in the ordinary course of retail business. मीन्स 10 टॅब्लेट्सचं ठरलेलं आहे पॅकिंग, तेवढंच करायचं, 15चं ठरलेलं आहे तेवढंच करायचं आहे, ओके. मीन्स समजा एखाद्या रिटेलची ऑर्डर आली, मला एवढ्याचंच पॅकिंग करून पाहिजे, तेवढ्याचंच पॅकिंग करून पाहिजे, तर दिस इज नॉट अलाउड. अँड सी त्याचा जो एम आहे तो काय आहे, तर रिटेल ड्रग स्टोअर आहेत, होलसेलर्स आहेत, तर त्यांना सेल करण्यासाठीच त्याचं रिपॅकिंग आहे ते केलं जातं. बट डज नॉट इन्क्लूड कंपाऊंडिंग और डिस्पेन्सिंग. म्हणजे काय, सपोज आता एखादा पेशंट आला आहे, मेडिकलमध्ये एखादा पेशंट आलेला आहे, सो 10 टॅब्लेट्सची एखादी स्ट्रीप आहे आणि समजा 6 टॅब्लेट्स लिहिलेल्या असतील, मीन्स 3 डेजचा काय असेल, कोर्स असेल, अँड ट्वाईस अ डे अशी जर टॅब्लेट असेल, सो 6 टॅब्लेट्स आपण त्या काय करतो, कट करून देतो, ओके, ओके. त्याला मग रिपॅकिंग म्हणत नाही, त्याला काय बोलतात, तर डिस्पेन्सिंग असं बोलतात. आलं लक्षामध्ये. सो रिपॅकिंगचा एम हा काय असतो, तर सेल करणं, सेल आणि डिस्ट्रीब्युशन करणं हा त्याचा काय असतो, एम असतो. बट इट डज नॉट इन्क्लूड द कंपाऊंडिंग और डिस्पेन्सिंग. कंपाऊंडिंग और डिस्पेन्सिंग इट्स नॉट इन्व्हॉल्ड हिअर, हा त्याचा एम नसतो. और द पॅकिंग ऑफ ॲनी ड्रग इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ रिटेल बिझनेस, किंवा रिटेल बिझनेसमध्ये कसं ज्या प्रकारचं पॅकिंग हवं असेल त्या प्रकारचं पॅकिंग करून द्यायचं, असाही ह्याचा काय नसतो, व्ह्यू नसतो. फक्त व्ह्यू हा असतो की त्याचं लेबलिंग आहे हे अशा प्रकारे करायचं की जेणेकरून रिटेलर्सना आणि होलसेलर्सना आपल्याला काय करायचं, सेल और डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. दिस इज रिपॅकिंग लायसन, ओके. ह्यालाच काय म्हणतात, तर रिपॅकिंग लायसन असं म्हणतात. Now next we will see the conditions for getting the repacking licenses, okay. म्हणजे काय, तर person licensed to repack drugs should observe the following condition. माझा स्टुडंट आहे, एक स्टुडंट आहे, ABC नावाचा माझा स्टुडंट आहे आणि त्याला काय करायचं आहे, रिपॅकिंग चालू करायचं आहे. सो त्याच्यासाठी फर्स्ट त्याला काय काढावं लागेल, लायसन काढावं लागेल, रिपॅकिंगचं ड्रग रिपॅकिंग लायसन काढावं लागेल. सो रिपॅकिंग लायसन काढण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स आहेत, सो त्या कंडिशन्स त्याला कंपल्सरी स्ट्रिक्टली ही हाऊ टू फॉलो दॅट कंडिशन. म्हणजे त्या अटी आहेत, ज्या काही अटी सांगितलेल्या आहेत, जे काही नियम सांगितलेले आहेत ते माझ्या स्टुडंटला कंपल्सरी फॉलो केले पाहिजे. त्याला रिपॅकिंग लायसन काढायचं म्हणजे कोणीही काढू शकतो, ओके. आय एम गिविंग जस्ट एक्झाम्पल, दॅट इज स्टुडंट्स, कोणीही ते रिपॅकिंग लायसन आहे हे कोणीही काय करू शकतो, काढू शकतो. बट त्याच्यासाठी काय काय कंडिशन्स आहेत, काय काय अटी आहेत त्या आपण आता बघूया. इन दॅट फर्स्ट वन इज ॲडिक्वेट स्पेस अँड इक्विपमेंट फॉर द रिपॅकिंग ऑपरेशन्स मस्ट बी कॅरीड आउट. आता रिपॅकिंग करायचं आहे, पॅकिंग करायचं आहे ड्रग्सचं, सो पॅकेजिंग मशीन आहे, त्याच्यानंतर ते ब्लिस्टर पॅकिंग करायचं आहे, स्ट्रिप पॅकिंग करायचं आहे, आलू पॅकिंग करायचं आहे, ओके. मीन्स पॅकेजिंग असतं हे. आता म्हणजे काही कंटेनर्स असतात, काही ग्लास कंटेनर्स असतात, काही प्लास्टिक कंटेनर्स असतात, क्लोजर्स असतात. आता ब्लिस्टर जे असतं, ब्लिस्टर पॅकिंग, ओके. स्ट्रिप पॅकिंग असतं, त्याच्यानंतर ब्लिस्टर पॅकिंग असतं. यू गो ऑन गुगलला जाऊन तुम्ही ब्लिस्टर पॅकिंग, टाईप्स ऑफ पॅकिंग टाका, देन यू विल गेट मोर देअर, दॅट इज द ब्लिस्टर पॅकिंग काय आहे. और आय थिंक मे बी तुम्ही सुटिक्समध्ये शिकलासुद्धा असाल पॅकिंग काय आहे ते. ब्लिस्टर पॅकिंग असतं, स्ट्रिप पॅकिंग असतं, ओके. सो त्याच्यासाठी मशिनरीज पाहिजेत, पॅकेजिंग मटेरियल पाहिजे, पेपर पाहिजे, प्रिंटिंगचे मशीन्स पाहिजेत, ओके. इक्विपमेंट पाहिजेत, ॲडिक्वेट स्पेस पाहिजे, पॅकिंग करायचं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बल्क क्वांटिटीमध्ये काय आलेले आहेत, ड्रग्ज आलेले आहेत,
त्याला 10 म्हणजे 10 आता 10चं स्ट्रीप आहे, 15ची स्ट्रीप आहे, त्याच्यामध्ये त्याला डिव्हाइड करायचं आहे. ओके, मशिनरीज ठेवायच्यात, ऑब्वियसली स्पेस पाहिजे, ॲडिक्वेट स्पेस पाहिजे, पुरेशी जागा पाहिजे फॉर रिपॅकिंग ऑपरेशन, दॅट शुड बी कॅरीड आउट. बट इम्पॉर्टंट काय आहे, अंडर हायजेनिक कंडिशन्स. ओके, जर हायजेनिक कंडिशन्समध्येच काय करायला पाहिजे, त्याचं पॅकिंग करायला पाहिजे, बिकॉज इट्स अ ड्रग, इट्स अन मेडिसिन. ओके, सो त्याचं पॅकिंग आहे हे हायजेनिक कंडिशन्समध्ये स्वच्छ जागीत झालं पाहिजे. अनहायजेनिक कंडिशन असेल तर इट्स विल नॉट युजफुल, अँड अनहायजेनिक कंडिशन्स असेल देन इट विल बी फेल इन द QC, क्वालिटी कंट्रोल टेस्टमध्ये काय होईल, ते फेल होईल हायजेनिक कंडिशन्स नसतील तर. सो मस्ट बी कॅरीड आउट अंडर हायजेनिक कंडिशन्स अँड अंडर supervision of competent person. Okay, so here competent person means what? Staff, technical staff. तो स्टाफ जिथे आहे त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, मीन्स रिपॅकिंग डिपार्टमेंट आहे. सो रिपॅकिंग डिपार्टमेंटमध्ये जो कोणी स्टाफ आहे दॅट इज हिज एक्सपिरियन्स, हिज क्वालिफिकेशन. 1 minute. ओके, दॅट इज क्वालिफिकेशन मीन्स आता तिथे डिफरंट आता कमिटीज असतात. सो 3 युनिट्स असतील, रिपॅकिंग, लेबलिंग. ओके, सो दॅट हेड ऑफ द युनिट, इट्स दॅट इज दॅट पर्सनचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स काय आहे. सो अंडर कॉम्पिटंट सुपर टेक्निकल पर्सन, क्वालिफाईड पर्सन्स असेल त्याच्या अंडर काय करायचं तर रिपॅकिंग करायचं. देन नेक्स्ट कंडिशन काय आहे. फर्स्ट कंडिशन आपण काय बघितली, ॲडिक्वेट स्पेस अँड इक्विपमेंट फॉर रिपॅकिंग ऑपरेशन अंडर वॉट, हायजेनिक कंडिशन्स अँड अंडर कॉम्पिटंट पर्सन, अंडर सुपरविजन ऑफ कॉम्पिटंट पर्सन. Then next condition, the licensee should maintain adequate arrangement for analysis and testing of each batch of raw material and repack drugs or by testing approved institution. म्हणजे लायसन्सी जो कोणी आहे तर त्याने काय केलं पाहिजे, अरेंजमेंट कशासाठी केली पाहिजे तर जे काही पॅकेजिंग मटेरियल आहे, ओके, रॉ मटेरियल जे काही येतं पॅकेजिंगसाठी त्याचं टेस्टिंग केलं पाहिजे. दॅट इज ही शुड अरेंजमेंट फॉर ॲनालिसिस अँड टेस्टिंग ऑफ ईच बॅच ऑफ रॉ मटेरियल जे काही येतं पॅकेजिंगसाठी. पॅकेजिंग करताना काय जे काही रॉ मटेरियल येतं, सपोज मग आता त्याच्यामध्ये सगळं पॅकेजिंगचं मटेरियल आहे आणि अदर दॅन दॅट ड्रग्स जे काही आहेत, सो त्याचंसुद्धा पण काय करावं लागतं, त्याला टेस्टिंग करावं लागतं, क्वालिटी कंट्रोल जे काही आहे ते करावं लागतं. आणि त्याचे मग रेकॉर्ड्स आहेत ते काय करावे लागतात तर त्याला मेंटेन करावे लागतात. मीन्स रिपॅकिंग कसं केलं, रिपॅकिंगसाठी कोणतं मटेरियल यूज केलं, रॉ मटेरियल कोणतं यूज केलं, रॉ मटेरियल आहे ते हे कुठून आलं. जसे की शेड्यूल यूमध्ये जे आहे, शेड्यूल यूमध्ये आपण बघितलं होतं, आठवतं शेड्यूल यूमध्ये काय येतं, दॅट इज द रेकॉर्ड्स येतात, रेकॉर्ड्स, रजिस्टर्स फॉर मेंटेनिंग दिस, दॅट इज कम्स अंडर द शेड्यूल यू. जर तुम्हाला आठवत असेल तर पर्टिक्युलर्स टू बी शोन इन मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स. ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्समध्ये काय काय पर्टिक्युलर्स असले पाहिजेत ते शेड्यूल यूमध्ये येतात. सो त्याचप्रमाणे शेड्यूल यूनुसार ते काय केलं जातं, ते रेकॉर्ड्स आहेत ते काय करावे लागतात तर मेंटेन करावे लागतात. आणि दे रेकॉर्ड रजिस्टर दे आर रिक्वायर्ड फॉर द इन्स्पेक्शन जेव्हा होतं, लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणजे असिस्टंट ड्रग कमिशनर, ड्रग इन्स्पेक्टर्स जे कोणी इन्स्पेक्शनला येतात त्या प्रिमायसेसमध्ये, फॉर दॅट रेकॉर्ड आहेत ते त्यांना शो करावे लागतात. सो ही शुड डू द अरेंजमेंट फॉर ॲनालिसिस अँड टेस्टिंग ऑफ ईच बॅच ऑफ रॉ मटेरियल अँड रिपॅक ड्रग्स or otherwise he should send that testing material to the approved institutions. Then he should maintain the record for the period of 3 years from manufacturing date. ते जे काही रेकॉर्ड आहेत ते 3 इयर्ससाठी काय करावे लागतात, मेंटेन करावे लागतात. फ्रॉम इट्स मॅन्युफॅक्चरिंग अप टू द 3 इयर्स त्याला कंप्लीट होईपर्यंत ते रेकॉर्ड्स मेंटेन करावे लागतात. अँड इन केस ऑफ ड्रग्स विथ एक्सपायरी डेट ॲटलिस्ट फॉर 3 months फ्रॉम सच डेट. आणि समजा त्या एखाद्या ड्रगची काय झाली असेल, एक्सपायरी झालेली असेल तर एक्सपायरी झाल्यापासून पुढे 3 months
that record should be maintained. Okay, so this is second condition. Second condition मध्ये काय आहे, see this repacking is important from your exam point of view. In your exam there is 4 marks question on these repacking licenses. That time you should write this first definition we had studied earlier and these conditions. Okay, so in that second condition, that licensee म्हणजे कोण, तो जो कोणी ज्याला कोणाला ते रिपॅकिंग करायचं आहे, रिपॅकिंग करायचं आहे ड्रगचं, तो पर्सन. ओके, सपोज आता जर मी माझी XYZ फार्मास्युटिकल्स आहे आणि माझ्या स्टुडंटला रिपॅकिंग करायचं आहे, दॅट इज मग माझं दॅट स्टुडंट इज द लायसन्सी. सो सेकंडमध्ये काय बघितलं, ही शुड मेंटेन दॅट अरेंजमेंट फॉर अनालिसिस अँड टेस्टिंग ऑफ drugs, each raw material and repack drugs, and he should maintain the record from the period, that is the 3 years from the date of manufacturing, and in case with drugs with expiry, that keep means expiry date, keep at least 3 months from such date. Then next is the third condition. Third condition काय आहे बघा आता. See now what is the third condition. The drugs repack should in addition to other particulars. आता रिपॅकिंग केलं ड्रग्सचं सगळं, त्याच्यामध्ये सगळे पर्टिक्युलर्स असतात. मीन्स ईच टॅबलेट कंटेन्स पॅरासिटामॉल 500 mg. ओके, देन एक्सिपियंट्स दॅट इज QS आणि ते असतंच त्याच्यामध्ये. देन मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, देन शेड्यूल एज ड्रग्स, देन इट इज डेंजरस टू टेक under the expect under the supervision of medical practitioner, then manufactured by XYZ pharmaceuticals, marketed by ABC, ते असतंच त्याच्यामध्ये. बट अलॉंग विथ दॅट रिपॅकिंग केलेले जे काही आहे ड्रग्स, त्याच्या लेबलवरती मस्ट आहे हे RPG लायसन नंबर. RPG लायसन म्हणजे काय, तर रिपॅकिंग लायसन नंबर. रिपॅकिंग लायसन नंबर कसा मिळेल तुम्हाला, लायसन्सिंग ऑथॉरिटीकडे तुम्ही अप्लाय करणार. ओके, ॲप्लिकेशन दिल्यानंतर लायसन्सिंग ऑथॉरिटी सगळं चेकिंग करून, प्रिमायसेसला व्हिजिट करून सगळ्या कंडिशन्स आहेत त्या ॲज पर शेड्यूल M आहेत का हे बघून ते तुम्हाला लायसन देत असतात. सो तो जो काही वरती नंबर असतो, लायसनवरती नंबर असतो, दॅट इज द RPG लायसन नंबर. त्या लायसनला काय बोलतात, तर RPG लायसन नंबर असं म्हणतात. सो दॅट इज मस्ट. सी नाऊ the drugs repack should in addition to other particulars bears the number of licensee preceded by the words. आणि तो जो आता मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर कसं असतं, तुम्ही वाचलं असेल, MFG लायसन नंबर असतो. कोणत्याही फॉर्म्युलेशनवर जर तुम्ही बघितलात तर मस्ट इट इज दॅट इज द MFG लायसन नंबर अँड असतो त्याच्यावरती, प्रत्येक ह्याच्यावरती. तसंच repacking license number in that RPG license number, small RPG license number on their label, it's must. Then next see what is the fourth condition. Fourth condition काय आहे, application for the grant or renewal of such license shall be made in form 24B. आता तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे रिपॅकिंग लायसन्ससाठी. सो तुम्ही ॲप्लिकेशन कशावरती करायचं, 24B ह्या फॉर्मवर ॲप्लिकेशन करायचं. लोन लायसन्ससाठी ॲप्लिकेशन कशावरती होतं, 24A वरती होतं. बट आता इथे रिपॅकिंग लायसन आहे, सो हिअर ॲप्लिकेशन शुड बी डन इन द फॉर्म 24B and then licensing authority, that assistant drug commissioner check your premises, he inspect your premises, then if he satisfy that all conditions as per the schedule M, then he is giving you license. Okay, so he issued you license in form 25B. 24B वरती ॲप्लिकेशन करायचं. 24B ह्या फॉर्मवरती ॲप्लिकेशन करून ते असिस्टंट ड्रग कमिशनर्स असतील, लायसन्सिंग म्हणजेच लायसन्सिंग ऑथॉरिटी, त्यांना द्यायचं आणि मग ते चेक करतात, प्रिमायसेसला इन्स्पेक्ट करतात. ओके, चेक करतात तो जो पर्टिक्युलर म्हणजे त्या एरिया काही असेल, देन इक्विपमेंट आहेत का. फर्स्ट आपण जी अट बघितली, इथे काय होतं, इक्विपमेंट आहेत का. देन ह्याच्यासाठी टेस्टिंगसाठी इक्विपमेंट्स आहेत का, ॲनालिसिससाठी ते. त्याच्यानंतर हे मस्टच आहे म्हणजे RPG लायसन नंबर. देन हे सगळं चेक करतात ते आणि मग काय देतात, तर लायसन देतात इन द फॉर्म 25B. देन
नेक्स्ट सी नाव फिफ्थ कंडिशन. फिफ्थ कंडिशन काय आहे? लायसन्स रिक्वायर्ड फॉर द रिपॅकिंग ऑफ ड्रग्स अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल सी अँड C1. हे रिपॅकिंगचं जे लायसन आहे, ओके, सो हे कोणा शेड्यूल सी आणि C1 ड्रग्स सोडून दुसऱ्यांना भेटतं. लायसन रिक्वायर्ड फॉर द रिपॅकिंग ऑफ ड्रग्स अदर दॅन दोज स्पेसिफाईड मीन्स शेड्यूल सी आणि C1 मध्ये जे काही बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रॉडक्ट्स येतात, सो त्याच्यासाठी लायसन मिळत नाही. सो अदर दॅन दॅट मीन्स तुम्हाला पॅरासिटामॉलचं रिपॅकिंग करायचं, डायक्लोफेनॅकचं करायचं, एखादं कप सिरप आहे, ॲम्ब्रॉक्झॉल, गॉफेनिसिन, डेक्स्ट्रोमिथॉर्पॅन, त्याचं जर काय करायचं रिपॅकिंग करायचं, देन यू कॅन डू इट. बट सपोज आता व्हॅक्सिन्स आहेत, ह्युमन मिक्स्टार्ड आहे, इंजेक्शन्स आहेत वगैरे, बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रॉडक्ट्स आहेत ते, सो त्याचं रिपॅकिंग तुम्ही करू शकत नाही. यू कॅन डू द रिपॅकिंग ऑफ दिस बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रॉडक्ट्स विच आर कम्स इन द शेड्यूल सी अँड C1. नाऊ आय थिंक शेड्यूल सी आणि C1 जे काही आहे हे आत्तापर्यंत मे बी तुमचं पाठ झालं असेल, एक जनरल आयडिया तरी तुम्हाला आली असेल त्या शेड्यूल सी अँड C1 बद्दल. ओके, आपण ऑलरेडी वी हॅड डिस्कस दॅट ऑल शेड्यूल्स इन डिटेल. अँड सी स्टुडंट्स, ही जी शेड्यूल्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो, from MCQ point of view, and in future point of view when you are going to give different competitive exams, that time there is most 100% question on schedule is fixed. Okay, so schedules ahet, I had already provided you the notes, then I have my overall 2 hours lecture, okay, is on only schedules. I think 2 or my 3 lectures are only schedules on there. So listen that again and again. Then see now fifth condition we had seen. Then next is the sixth condition. The factory premises should comply with requirements specified as per schedule M. Okay, schedule M मध्ये जे काही काय सांगितलेलं आहे, रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत फॅक्टरी प्रिमायसेससाठी. शेड्यूल M stands for what? That is the good manufacturing practices. That is if you remember that good manufacturing practices and requirements of premises, plant and equipment for pharmaceutical products, that is for the schedule M. And M1 part, schedule M1 चा जो पार्ट आहे, that is the deals with what? Manufacturing practices for premises and materials for pharmaceutical products, and that part second deals with plant and equipment. And schedule M1 is there, that is for homeopathic preparations. Then M2 is there, that is for cosmetics, and M3 was there for manufacture of medicines, requirement of factory premises for manufacture of medical devices. Okay, so शेड्यूल एम मध्ये जे काही GMP प्रॅक्टिसेस आहेत, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड रिक्वायरमेंट्स, सो as per that the factory premises should comply with requirements specified in the schedule M. The licenses should make adequate arrangement for the storage of drugs. Okay, म्हणजे एमच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत, मीन्स स्पेस आहे, देन हायजेनिक कंडिशन्स इज देअर, देन दॅट एरिया इज फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट एरिया इज फ्री फ्रॉम द कॉन्टॅमिनेशन, then proper equipment should be there. So त्या सगळं स्टडी केल्यानंतर मीन्स त्याचं सगळं चेकिंग केल्यानंतर ॲज पर द शेड्यूल एम ते चेकिंग व्हायला लागतं. ॲज पर द शेड्यूल एमनुसार फॅक्टरी प्रिमायसेस असल्या पाहिजेत, मीन्स हायजेनिक कंडिशन्स आहेत, देन जे म्हणजे जनरल हे जे काही आहेत ते. अँड दॅट द लायसन्सेस म्हणजे काय तर स्टोरेजसाठी, ड्रगच्या स्टोरेजसाठी पण तिथे स्पेस आहे ती असली पाहिजे. मीन्स असं नाही आहे फक्त की फक्त आता रिपॅकिंग करायचं तेवढंच, असं नाही आहे. तर देअर इज ॲडिक्वेट सेपरेट अरेंजमेंट, देअर इज ॲडिक्वेट सेपरेट अरेंजमेंट फॉर द स्टोरेज ऑफ ड्रग्स. ड्रग्स स्टोअर करण्यासाठी सेपरेट काय पाहिजे तर गोडाऊन पाहिजे तिथे, और सेपरेट स्पेस पाहिजे तिथे फॉर द स्टोरेज ऑफ ड्रग्स. दिस इज सिक्स्थ कंडिशन. ओके, आलं लक्षामध्ये काय काय कंडिशन्स आहेत, खूप सोप्या कंडिशन्स आहेत ह्या. देन नेक्स्ट इज द सेवन्थ कंडिशन.
नाव सी 7 कंडिशन काय आहे, लायसन्सी शॅल अलाउ इन्स्पेक्टर टू इन्स्पेक्ट द रेकॉर्ड्स अँड रजिस्टर्स मेंटेन अंडर दिस रूल्स. आता हे सगळे आपण काय बघितले, रूल्स बघितले पहिल्यापासून, मीन्स कंडिशन्स बघितल्या, मीन्स इक्विपमेंट, प्रॉपर इक्विपमेंट. देन इथे आपण बघितलं दॅट इज द, हे बघा सेकंड बघा, सेकंड पॉईंट बघा, रेकॉर्ड्स आहेत हे मेंटेन केले पाहिजेत फॉर द पिरियड ऑफ 3 years फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड इन केस ऑफ ड्रग हॅविंग एक्सपायरी डेट, सो इन केस ऑफ एक्सपायरी डेट मेंटेन ॲटलिस्ट फॉर 3 months फ्रॉम such date, at least from 3 months from such date that record should be maintained. ओके, सो हे रेकॉर्ड्स आहेत ते काय केले पाहिजेत, मेंटेन केले पाहिजेत. सो लायसन्सीने ही शुड अलाव इन्स्पेक्टर, मीन्स इन्स्पेक्टर जेव्हा त्याच्या प्रिमायसेसमध्ये इन्स्पेक्शन करायला येतील, ओके, दॅट टाईम त्याने हे रेकॉर्ड्स आहेत, रजिस्टर्स आहेत ते मेंटेन केलेली असली पाहिजेत आणि त्यांना ती शो केली पाहिजेत. मीन्स ऑल्सो अलाउ ॲनी इन्स्पेक्टर टू एंटर विथ ऑर विदाऊट नोटीस इन ॲनी प्रिमायसेस. ओके, जिथे काय होत असेल, पॅकिंग होत असेल ड्रग्सचं, सो इन्स्पेक्टर तिथे कधीही येऊ शकतात. मीन्स असं काही नाही आहे की इन्स्पेक्टर एव्हरी टाईम सांगूनच येतील आम्ही तुमच्या प्रिमायसेसला व्हिजिट करायला येतो आहे, तर असं कधीच नाही होत. मीन्स इवन रिटेल शॉप्स ऑल्सो, होलसेलर्स ऑल्सो, दे सरप्राईजली व्हिजिट युअर दॅट प्रिमायसेस. मीन्स मेनी केस इन रिटेल शॉप्स दे आर सरप्राईजली व्हिजिटिंग, आणि मोस्टली मीन्स काही बऱ्याच अशा केसेस घडलेल्या आहेत इन अवर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. रिटेल शॉप्स असतात तर ड्रग इन्स्पेक्टर्स डिरेक्टली मीन्स सरप्राईजली तिथे येतात रिटेल शॉप्समध्ये, आणि असं सगळीच लोकं असतात ती ड्रग इन्स्पेक्टर्सना असं पर्सनली मीन्स फेस टू फेस त्यांना आपण कधी बघितलेलं नसतं. ओके, किंवा लक्षात येत नाही पटकन की हेच ड्रग इन्स्पेक्टर आहेत. मीन्स इन केस जेव्हा ते चेंज होतात, मीन्स आत्ता राईट नाऊ जे ड्रग इन्स्पेक्टर आहेत हे चेंज न्यू ड्रग इन्स्पेक्टर्स आहेत ते राईट नाऊ पोझिशनला. सो मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, सरप्राईजले ते येतात आणि तुमच्याकडे एखादं अँटीबायोटिक मागतील किंवा नार्कोटिक ड्रग आहेत हे मागतात तुमच्याकडे डिरेक्टली, आणि ते चेक करतात की खरंच हा फार्मासिस्ट जेन्युन आहे का. ओके, मीन्स सेफिक्झिम 200 मागतील, हे अँटीबायोटिक आहे. सेफिक्झिम 200 हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन यू कांट गिव्ह इट. देन अनादर NRX ड्रग्ज आहेत, नार्कोटिक ड्रग्ज आहेत, अल्प्राझोलम आहे, इटिझोलाम आहे. ओके, सो ते डिरेक्टली तुमच्याकडे मागतील आणि सांगतील 10 टॅब्लेट्स द्या. मीन्स फार्मासिस्ट खरोखर जेन्युन आहे का. ओके, किंवा कोणीही त्याच्यामधलं सेल्समन आहे त्यांच्याकडे सुद्धा ते मागतात हे ड्रग, आणि समजा जर तुम्ही त्यांना ते दिलेत विदाऊट प्रिस्क्रिप्शन, देन ही विल कॉट यू. ओके, देन मग तो काय होतो, गुन्हा होतो, तो ऑफेन्स होतो, आणि मग त्याच्यावरती काय होते, पेनल्टी बसते. ओके, बिकॉज तुम्ही जर त्याचा विदाऊट प्रिस्क्रिप्शन सेल करताय तर पेनल्टी बसते. ओके, सो अशा प्रकारे काय करतात हे इन्स्पेक्टर्स असतात, दे मीन्स सरप्राईजली इन्स्पेक्ट दॅट प्रिमायसेस विदाऊट एनी नोटीस. दॅट टाईम ही शुड अलाऊ एनी इन्स्पेक्टर. दॅट टाईम म्हणजे तेव्हा अलाऊ करायचं इन्स्पेक्टरना. इन्स्पेक्टरना आपण असं बोलू शकत नाही आहे की तुम्ही सरप्राईजली कसे आलात आमच्या मेडिकलला व्हिजिट द्यायला, किंवा इथे माझी ही फर्म आहे, मॅन्युफॅक्चरिंग रिपॅकिंगची फर्म आहे, हाऊ यू एंटर इन माय प्रिमायसेस विदाऊट एनी नोटीस, विदाऊट एनी वॉर्निंग. वी कांट टॉक लाईक दिस वे. आपण त्यांना असं बोलू शकत नाही. सो ओके, सो बेटर वे वी शुड अलाव हिम, वी शुड कोऑपरेट हिम. Where packing of drugs is carried on, and to inspect the premises and to take samples of repacked drugs. Okay, जिथे repacking होत असेल he can come, then he can inspect that premises, so he can check all the records and registers. So we should cooperate him, and he should inspect our premises, and if he wants, then he can take the samples of repacked drugs. ओके, रिपॅक ड्रग्सचं त्यांना जर वाटलं सॅम्पल न्यावं और ते सॅम्पल पुढे टेस्टिंगला द्यावं, गव्हर्नमेंट ॲनालिस्टकडे CDLकडे पाठवावं, देन ही कॅन डू इट. देन नेक्स्ट कंडिशन, द लायसन्सी शॅल मेंटेन ॲन इन्स्पेक्शन बुक इन फॉर्म 35. ओके, मीन्स इन्स्पेक्शन बुक आहे ती इन्स्पेक्शन बुक मेंटेन करावी लागते. मीन्स ट्वाईस इयर इन्स्पेक्शन झालं आहे तर ते रेकॉर्ड करायचं त्या इन्स्पेक्शन बुकमध्ये, आणि फॉर्म नंबर 35 वरती ते काय करायचं तर सप्लाय करायचं.
टू इन मीन्स लायसन्सीने काय करायचं, इन्स्पेक्शन बुक आहे ते इन फॉर्म 35 मेंटेन ओके टू ही शुड मेंटेन दॅट टू इनेबल इन्स्पेक्टर टू रेकॉर्ड हिज इम्प्रेशन अँड द डिफेक्ट्स नोटीस. म्हणजे काय तर लायसन्सी जो आहे त्याने इन्स्पेक्शन बुक आहे ती मेंटेन करायची असते इन फॉर्म 35 फॉर्मवरती इन्स्पेक्शन बुक त्याने मेंटेन करायची असते. इन्स्पेक्शन बुक्स कशासाठी मेंटेन करायची की जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर येतात प्रिमायसेस चेक करायला, ओके, सो ही रेकॉर्ड हिज इम्प्रेशन, म्हणजे मग त्या इन्स्पेक्शन बुकमध्ये ते रेकॉर्ड्स आहेत ते लिहितात. मीन्स आय विजिटेड दिस ऑन जे काही डेट असेल त्या ते डेट लिहितात. 5 डिसेंबर 2020 आय विजिटेड दिस XYZ फार्मास्युटिकल्स. देन ओनर मिस अंकिता बेर्डे इज प्रेझेंट इन द प्रिमायसेस. देन मॅन्युफॅक्चरिंग इज कॅरिड आउट और रिपॅकिंग इज कॅरिड आउट. देन हायजेनिक कंडिशन इज देअर. नेसेसरी मीन्स all packaging equipments necessary for packaging are there. Then there is a separate arrangement for storage of drugs. And if he found any defect, काही डिफेक्ट आला तर ते सुद्धा त्या काय करतात ते इन्स्पेक्शन बुकमध्ये लिहितात. ओके, सो लायसन्सीने मेंटेन काय करायची तर इन्स्पेक्शन बुक आहे इन फॉर्म 35 वरती मेंटेन करायची ती इन्स्पेक्शन बुक. दिस इज 8th कंडिशन. ओके, सो नेक्स्ट इज 9th कंडिशन. 9th कंडिशन काय आहे बघा, एनी चेंज इन द कॉम्पिटंट स्टाफ नेम्ड इन द लायसन्स शुड बी फोर्टविथ नोटिफाईड टू द लायसन्सिंग ऑथॉरिटी. म्हणजे काय तर कॉम्पिटंट स्टाफमध्ये जर काही चेंज झाला, ओके, सो ते चेंज झालेल्याचं मग ते काय करायचं लायसन्सिंग ऑथॉरिटीला इन्फॉर्म करायचं असतं. हा पॉईंट आहे हा. देन नेक्स्ट इज 10th लास्ट कंडिशन काय आहे, the licensee should comply with the provisions of the act and the rules and with such further requirement. ओके, म्हणजे काय ते ज्याप्रमाणे आता ॲक्ट आणि रूल्समध्ये, ओके, सो सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे त्याने काय करायचं तर मेंटेन करायचं. अँड अजून जर काही त्याला फर्दर रिक्वायरमेंट असेल, ओके, सो त्याच्यासाठी काय करायचं त्याने काही अजून त्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल, एरिया वाढवायचा असेल किंवा अजून रिपॅकिंग अजून वेगळं करायचं असेल, अजून मशिनरीज घ्यायची असतील किंवा अजून स्टाफ वाढवायचा असेल किंवा अजून मीन्स अनादर अजून खूप रिपॅकिंग त्याला करायचं, इक्विपमेंट वाढवायचे आहेत. सो दॅट टाईम त्याने काय करायची तर 4 मंथची नोटीस मीन्स अशी वेळ येते. इन दॅट केस he has been not less than 4 month notice by the licensing authority. Means 4 महिने काय करायचं त्याने आधीच त्यांना नोटीस द्यायची असते. मीन्स विच he has been not less than 4 month notice by the licensing authority. मीन्स 4 महिन्या आधीच त्यांना काय करायचे असते तर त्याने नोटीस त्यांना द्यायची असते. असे जर त्याला काय करायचे असतील तर चेंजेस करायचे असतील तर. ओके, दीज आर द टोटल 10 कंडिशन्स. ह्या काय आहेत टोटल 10 कंडिशन्स आर देअर फॉर द रिपॅकिंग. फॉर मीन्स पर्सन लायसन्स टू रिपॅक ड्रग्स शुड ऑब्झर्व दिस फॉलोइंग कंडिशन्स. This is about repacking. Then next we will last point from the manufacture of drugs. ओके, त्याच्यामधला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग्समधला आता लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे प्रोहिबिशन ऑफ मॅन्युफॅक्चर अँड सेल ऑफ सर्टन ड्रग्स. आता प्रोहिबिशन म्हणजे काय तर हे जे खाली कॅटेगरीज दिलेल्या आहेत ड्रग्सच्या, सो त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी काय आहे तर बंदी आहे आणि त्याचं सेल करण्यासाठी गव्हर्मेंटने बंदी घातलेली असते. सो ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 18 ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, manufacture or sale or distribution, manufacture for sale or distribution or sale or stock or exhibit or offer for sale or distribute, that is the following categories, that is the classes of drugs is prohibited. So in that first class is any drug which is of not standard quality, standard quality चा जो drug नसेल तो. Then you all know, you are already studied, that is the misbranded drug, adulterated drugs,
प्रोहिबिटेड ड्रग्ज म्हणजे काय, तर तुम्ही डेफिनेशनमध्ये तुम्हाला माहिती झालेले आहेत. सो स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे काय, तर इट नॉट कम्प्लाइज विथ द स्टँडर्ड्स दॅट ओके, that is not of standard quality, and you all know that is misbranded drug, adulterated drugs, spurious drugs, हे सगळ्यांना काय तुम्हाला माहिती आहेत त्याचे डेफिनेशन्स काय आहेत त्या और ते काय आहे ते. सो त्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. देन एनी पेटंट और प्रोप्रायटरी मेडिसिन ऑन द लेबल और कंटेनर ट्रू फॉर्म्युला इज नॉट डिस्प्लेड. म्हणजे काय, असं पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन आहे ओके, की ज्याच्या लेबलवर किंवा ज्याच्या कंटेनरवरती त्याचा फॉर्म्युला नाही आहे ओके, लिहिलेलाच नाही आहे. सो असं मेडिसिन आहे त्याचं पण मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. देन नेक्स्ट इज एनी ड्रग बाय मीन्स अकंपनिंग इट claims to have an effect okay or cure or mitigation of any disease or ailment. हे आठवल्यावरती काही हे वाचल्यावरती काही आठवतं आहे का तुम्हाला शेड्यूलबद्दल? शेड्यूल जे मध्ये होतं की असे जे काही डिसीजेस आहेत, सो वी कांट क्लेम दॅट की हा ड्रग घेऊन तुम्ही मीन्स सपोज एड्स आहे, कॅन्सर आहे, नाईट ब्लाइंडनेस आहे, सो हे जे तुम्ही हा पर्टिक्युलर ड्रग घेतलात की तुम्हाला बरं वाटेल, तुमचा आजार हा पूर्णपणे बरा होईल. सो अशा ड्रगचं आपण कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही, जो की काय करेल विच क्लेम्स टू हॅव ॲन इफेक्ट और क्युअर और मेटिगेशन ऑफ ॲनी डिसीज और एलिमेंट. म्हणजे रोग हा बरा होऊ शकत नाही किंवा ह्याचे उपचारासाठी हा ड्रग आहे ओके, सो ह्याने पूर्णपणे तुमचा डिसीज बरा होईल. सो अशा कोणत्याही ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यावरती बंदी आहे. प्रोहिबिशन इज देअर. देन एनी ड्रग कॉन्ट्राव्हेनिंग एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 4 ऑफ D&C ॲक्ट. आता चॅप्टर 4 ऑफ D&C ॲक्ट म्हणजे काय, आता हा जो तुमचा टॉपिक आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 ओके, इट्स अ बिग टॉपिक, ओव्हरऑल इट्स अ बिग टॉपिक आहे हा. सो इन दॅट फर्स्ट आता इंट्रोडक्टरी पार्ट होता. तुम्हाला इंट्रोडक्शन जेव्हा मी स्टार्टिंगला घेतलं होतं तर तुम्हाला आठवत असेल फर्स्ट लेक्चरला, फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट. देन सेकंड म्हणजे ज्या ॲडवायझरी बॉडीज आहेत मीन्स DTAB, ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी, CDL, DCC. सो ते चॅप्टर सेकंड होतं. चॅप्टर थर्ड इज इम्पोर्ट ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक अँड चॅप्टर 4 इज द मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक. सो इन दॅट ह्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे मीन्स सेल करण्यासाठी जे काही ड्रग बॅन असतील किंवा ज्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे काही ड्रग आणि कॉस्मेटिक बॅन असतील मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, सो असे येणारे सगळे ड्रग्ज आहेत की त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही ओके. सो हे जे काही क्लासेस आहेत दॅट इज देअर प्रोहिबिशन इज देअर ऑन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दिस ड्रग. And similar for cosmetics also, means as per that provision, that is means any cosmetic which is of not standard quality, there are misbranded cosmetics, spurious cosmetic, adulterated cosmetic okay. Then cosmetic contain any ingredient which may render it unsafe or harmful for use under the directions indicated or recommended. देन सेम जे काही आहे लास्ट आहे मीन्स आणि कॉस्मेटिक अंडर कॉन्ट्राव्हेनिंग आणि प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 4 ऑफ D&C ॲक्ट अँड रूल्स देअर अंडर. सिमिलर फॉर कॉस्मॅटिक्स ऑल्सो. सो त्याचं जे काही प्रोहिबिशन देअर प्रोहिबिशन ऑफ मॅन्युफॅक्चर मीन्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज बंदी घातलेली आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने ह्या क्लासेसच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती ओके. सो हिअर our manufacturing of drugs हा जो काही पार्ट आहे is finish over here. So today's lecture what we had seen in today's lecture that is the repackaging. So repackaging म्हणजे काय, that is the breaking of any drug from bulk container into small packages and their labeling view we had seen. That is
labeling of each packet is for its sale and distribution and does not for the compounding and dispensing. Then we had seen the different conditions of repacking, that is in that first one, adequate space and equipment for repacking, then it should be carried out under hygienic conditions and under supervision of competent person. Then second condition is that licensee should maintain adequate arrangement for analysis and testing of raw material and repacked drug, and he should maintain record for the period of 3 years from manufacturing date. Then that means drug repack should have that mention RPG license number on its label. Then application for granting license, that should be made in form 24B, and license shall be issued in form 25B. Then license required for repacking of drugs, that is other than those specified in schedule C and C1. Then factory premises, that should be comply with requirements specified in schedule M. Then license shall allow inspector to inspect his premises. Then he should cooperate the inspectors where that repacking is carried out, and he should allow him to take the sample of repacked drugs. Then he should maintain an inspection book, okay, in the form 35 for recording the his means inspector impression and the defects which he notified during the inspection. The ninth condition, if he he is doing change in the competent staff, then he should inform to licensing authority. And 10th condition is that he should inform 4 months before notice if he wants to do any changes in his premises. And then we had seen that is the classes of drugs which means here prohibition is there in the manufacture of drugs, that classes of drugs where these are prohibited. Okay, so here our manufacturing of drugs part is finished over here. So from these loan licenses and repacking licenses, these are very important from your exam point of view. ओके, सो लोन लायसनवरती पण क्वेश्चन असतो, रिपॅकिंग लायसनवरती पण ब्रॉड क्वेश्चन असतो. दॅट टाईम लोन लायसनची डेफिनेशन अँड ह्या ज्या काही कंडिशन्स आपण डिस्कस केल्या दॅट यू हॅव टू राईट डाऊन. अँड बिफोर दॅट आपण डिफरंट काय बघितलं, डिफरंट कंडिशन्स बघितल्या फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग्स, दॅट इज इन द शेड्यूल C and C1. देन काइंड्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग लायसन्सेस. ओके, मीन्स मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी लायसन्सेस आहेत. सो कोणत्या कंडिशन्स लागतात ते लायसन्सेस घेण्यासाठी, दॅट वी हॅड सीन. दॅट इज दॅट काइंड्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, दॅट इज द मॅन्युफॅक्चर ऑफ बायोलॉजिकल अँड स्पेशल products, then what conditions are there, that we have seen. Qualification is also there. Then manufacture of drugs that specified in schedule X, then what conditions are there, that we had seen. Then for other than those specified in schedule C, C1 and X, then manufacture of drugs for examination, test or analysis, that is that following, that's conditions that should be observed by the licensee. Then loan licenses and repacking licenses we had seen. And next is prohibition of manufacture and sale of certain drugs. ओके, सो नाव हिअर मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स हा जो काही पार्ट आहे सो तो फिनिश होतो आहे इथे. देन नेक्स्ट आपण चालू करणार आहे ते सेल ऑफ ड्रग्स. ओके, सेल ऑफ ड्रग्स हा जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट आहे, तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे. सो सेल ऑफ ड्रग्स मीन्स कोण आता शेड्यूल एक्सचे ड्रग्स सेल करण्यासाठी लायसन लागतं. सो रिटेल लायसनसाठी फॉर्म कोणता आहे, होलसेल लायसनसाठी फॉर्म कोणता आहे. सो इन डिटेल मग आपल्याला लायसन्सेस फॉर सेल, स्टॉक, एक्झिबिट फॉर सेल, फॉर डिस्ट्रीब्यूट ड्रग्स ते आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. देन इन दॅट रेस्ट्रिक्टेड लायसन्स इज ऑल्सो देअर, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर पार्ट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. इफ ॲनी डिफिकल्टी इज देअर आजच्या लेक्चरमध्ये किंवा D&C ॲक्टची जी आत्तापर्यंतची जी काही लेक्चर्स झालेली आहेत सो त्याच्यामध्ये कोणाला जर काही डिफिकल्टी असेल, काही प्रॉब्लेम असेल, कुठलाही एखादा पार्ट समजला नसेल तर
विचारा मला, तो आपण तुमचे डाऊट्स काय असतील ते क्लिअर करूया. ओके, सो थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ.